अक्षता सोहळ्यानंतर श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी योगदंडाचा हळद काढण्याचा आणि गंगापूजनाचा धार्मिक विधी चैतन्यमय वातावरणात पार पडला। मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवार दिनांक 13 जानेवारीपासून उत्साहात प्रारंभ झाला। शनिवारी भक्तिमय वातावरणात 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला, तर रविवारी लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत संमती कट्ट्यावर योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। त्यानंतर सोमवारी 15 जानेवारी रोजी यात्रेचा तिसरा दिवस होता, तो म्हणजे होम प्रदीपनाचा। होम मैदानावर रात्री हा होम प्रदीपन सोहळा पार पडतो। तत्पूर्वी सकाळी 10 वाजता शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात रूढी परंपरेनुसार योगदंडाचा आणि पालखीतील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीचा आणि पादुकांचा हळद काढण्याचा विधी भक्तिमय वातावरणात पार पडला। याला मोठं महत्त्व आहे। सोमवारी सकाळी हिरेहब्बू वाड्यात यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन पारंपरिक मार्गाने सकाळी 9:15च्या सुमारास संमती कट्ट्यावर योगदंडासह शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं आणि मानाच्या 7ही नंदीध्वजांचं आगमन झालं। यावेळी कावड तसंच संबळची सेवा शिवशंकर कंठीकर, सिद्धेश्वर कंठीकर, प्रकाश स्वामी पत्री, गिरिमल्लीनाथ स्वामी, संतोष मदगेरी मठपती, सुहाशय्या स्वामी, श्रीशैल स्वामी पत्री, रुद्रय्या रेवणय्या स्वामी यांनी केली। दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि पालखीतील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीला मानकरी योगीनाथ शिवशेट्टी, विजय शिवशेट्टी आणि धर्मराज शिवशेट्टी यांनी करमुटगी लावली, तर पालखीतील पादुकांना मानकरी सतीश मेहत्रे, रोहित मेहत्रे, गणेश मेहत्रे यांनी करमुटगी लावली। सुमारे 18 ते 21 प्रकारच्या वनस्पतींपासून ही करमुटगी तयार करण्यात येते। त्यानंतर योगदंड, श्री सिद्धरामेश्वरांची मूर्ती, पादुका यांना तलावात स्नान घालण्यात आलं। या धार्मिक विधीला मोठं महत्त्व आहे। या प्रसंगी मानाच्या 1 ते 7 नंदीध्वजांना करमुटगी लावण्यात आली आणि मोठ्या उत्साहात सर्व नंदीध्वजांना तलावात स्नान घालण्यात येऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जयघोष करण्यात आला। यानंतर नंदीध्वजांचं पूजन आणि आरती करण्यात आली। या सर्व विधीनंतर अमृतलिंगाजवळ यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि सुदेश देशमुख यांच्या हस्ते गंगा पूजनाचा धार्मिक विधी मंगलमय वातावरणात पार पडला। या धार्मिक विधीलाही खूप मोठं महत्त्व आहे। यावेळी एका दुर्डीमध्ये हार, दांडा, बांगड्या, मणिमंगळसूत्र, जोडवे, खण, हळद कुंकू, पान सुपारी, नारळ, नैवेद्य आदी सौभाग्य लेणी ठेवण्यात येऊन ती सुपानं झाकण्यात आली। या पूजनाप्रसंगी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू तसंच सोमशंकर देशमुख, राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख यांच्यासह हिरेहब्बू आणि देशमुख कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती। दरम्यान शिवशंकर कंठीकर यांनी यावेळी ही दुर्डी अर्थात सतीचं वाण श्री सिद्धेश्वर तलावातील पाण्यात म्हणजेच गंगेला अर्पण केलं। या सर्व विधीनंतर हिरेहब्बू यांनी देशमुखांना मानाचा विडा दिला। त्यानंतर जगदीश हिरेहब्बू यांनी गर्भमंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकांना करमुटगी लावून त्या धुवून त्यानंतर गदगीची आरती केली। त्यानंतर नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिरातून हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले। मकर संक्रांतीनिमित्त शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांची मोठी रांग दिसून आली। पहाटेपासूनच भक्तगणांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं होतं।